योद्धा न्यूज मराठी। खेड तालुक्यातील अवकाळी पावसातील दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना तातडीची मदत द्या। आमदार बाबाजी काळे यांची विधानसभेत मागणी। शासनाचे दिले तातडीने मदतीचे आदेश। मुंबई, दिनांक 8 जुलै। महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार बाबाजी काळे यांनी दिनांक 5 व 6 जुलै रोजी खेड तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे घडलेल्या दुर्घटनेचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला। या दुर्घटनेत रेटवडी येथील समीर भीमाजी जाधव आणि कडूस येथील अमोल डांगले हे दोघे पुराच्या पाण्यात वाहून गेले। त्यापैकी एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुसऱ्या तरुणाचा शोध अद्याप सुरू असल्याची माहिती आमदार बाबाजी काळे यांनी सभागृहाला दिली। या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत आमदार बाबाजी काळे यांनी शासनाने पूरग्रस्त कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी सर्व यंत्रणांनी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू ठेवावेत, अशी मागणी विधानसभेत केली। यासोबतच अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे निर्माण होणाऱ्या अशा आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले। दुर्घटनाग्रस्त कुटुंबांच्या दुःखात आपण सहभागी असून शासनानं त्यांना सर्वतोपरी मदत करावी, अशी आग्रही भूमिका आमदार बाबाजी काळे यांनी सभागृहात मांडली आणि लगेचच शासनाने मदतीचे आदेश दिले। बाबाजी काळे अध्यक्ष महोदय, आमच्या मतदारसंघामध्ये चाकण आणि पंचक्रोशीमध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस झाला आणि त्या माध्यमातून समीर भीमाजी जाधव रेटवडी आणि अमोल डांगले कडूस हे दोन युवक बेपत्ता होऊन एकाची बॉडी त्या ठिकाणी सापडलेली आहे, दुसरी त्या ठिकाणी शोध घेतला जात आहे। शासनाला माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की जी व्यक्ती मृत पावली त्यांना पण आणि इतर जे सापडत नाही आहे त्याच्यासाठी संशोधन सापडवण्यासाठी योग्य ती कारवाई तात्काळ लवकर करावी, असे आपल्या माध्यमातून या ठिकाणी माननीय महसूल मंत्री महोदय आहेत त्यांच्या माध्यमातून आदेश व्हावेत। तर आता ती दखल घ्यावी, आपल्या माध्यमातून आदेश व्हावेत। शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी। नारायण मनोहर सूर्यवंशी, रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।